नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर अजून 10-15 दिवस ही जनावरं बसवलेले जे आहेत ते राहणार आहेत बघा। आणि आता ही सुबाबळ, हादगा, शिवरी पाऊसमध्ये पडल्यामुळं वातावरण थोडं थंड झाल्यामुळं म्हणजे टवटवीत दिसायला लागली बघा। आणि आज आपण ही उकंडा त्या पलीकडल्या शेतात नेऊन टाकलेला आहे। हे रामफळाचं झाड आहे। तर ह्याच्यात 12 ट्रॅक्टर निघालेले आहेत। लेंडी खत 12 ट्रॅक्टर निघालेला आहे। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हे कुत्रा आपण आज आणलेलं, हे 15 दिवसाचं कुत्रे बघा। तर राखणीसाठी आपला पहिला टोगो गेल्यामुळं आपण हे कुत्रं आणलेलं आहे। हे साधं गावरान कुत्रं आहे। आणि ही इथली जी टोमॅटोचे झाडं होते, आता काही जण म्हणत होते आम्हाला की असं इथं ह्याला वर बांधा ह्या झाडांना, पण जर बांधलं असतं तर कोंबड्यांनी सगळं खाऊन घेतलं असतं, म्हणून हे असाच पसरू दिला होता। इथपर्यंत होता हे आज मी असा काढून घेतलाय, असे फटे तोडून ते टाकलीत कोंबड्यांना। छान खायला लागल्यात कोंबड्या, दाखवते तुम्हाला। राधिका आणि सीता। तुकाराम बाप्पाचा पण खत आजच उचलला। आमच्याकडे माणसं भेटत नाहीत म्हणून JCPनं ट्रॅक्टरमध्ये काढतो आणि ट्रॅक्टर शेतात नेऊन टाकतो। तर त्यांचा पण आजच उचललाय। तर हे असं टाकले, खात्याला तेवढं खात्याल खाल्लंय काही। आणि वेस्टेज हिला टाकलेला घास सगळा कोंबड्यांनी खाऊन घेतला अंबिकाला। तर तिकडं तर हे म्हणजे ह्याच्यात सगळे पिल्ले, हे 2 पाठी सोडल्या तर हे 3 पिल्ले एक झालेले होते। आणि ह्यांची वाढ बघा, चांगली वाढ। आणि दुसरं वरून दूध आम्ही आता ह्यांना देतच नाहीत, कारण गरजच पडत नाही, फक्त ह्या 2 पाठींना देण्याची गरज पडती। पण ह्यांना देण्याची गरज पडत नाही, कारण हे एकटेच आहेत आणि ह्यांच्या आईचं दूध ह्यांना पुरते। त्याच्या महाग कोंबडी लागते, तसं पळते सारखं, खाऊच देत नाहीत त्याला, असं पळते इकडं तिकडं इकडं तिकडं। बांधलेलं खायचं झालं हे पिल्यांचं। सरका तिकडं, लगेच पिण्यासाठी गडबड यांची। सरका सरका, जाऊ द्या मला।
आतापर्यंत ह्या शिरोईनं सगळे बकरेच दिले होते, आता फक्त पाट दिली आणि छान झाली काळीभोर पाट. आणि शेळ्या खाऊन आराम करायला. ही एक पाट ठेवली घरी बघा. आणि ते बघा ती असं आपण घरच्या शेळ्यांतून वाढवणार आहोत, विकत घेणार नव्हतं. पण थोडा वेळ लागेल, पण आता आपण बाहेरून शेळ्या घेणारच नव्हतं. ही चाटण वीट बघा कशी केली. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.